हिवाळी हंगामात तापमानात लक्षणीय घट होत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं आवश्यक ती काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हीटर, शेकोटी किंवा आग लावताना सुरक्षिततेच्या सर्व नियमांचं पालन करावं. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास आजारांची तीव्रता टाळता येऊ शकते. सर्व नागरिकांनी सूचनांचं काटेकोरपणे पालन करून स्वतःचं आणि कुटुंबियांचं आरोग्य सुरक्षित ठेवावं असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं. थंडीमुळे सर्दी, खोकला, ताप, दमा, हृदयविकार तसंच सांधेदुखी यासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. हिवाळी हंगामात तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत असल्यानं नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः COPD, दमा, हृदयविकार, एन्झायना तसंच संधिवात यासारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना या काळात अधिक धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं सर्व नागरिकांनी विशेषतः आजारग्रस्त व्यक्तींनी प्रतिबंधात्मक उपाय अवलंबावेत असं आवाहन करण्यात येत आहे. थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे, जॅकेट, स्वेटर, मफलर, टोपी, हातमोजे वापरावेत. सकाळी लवकर आणि रात्री उशिरा थंड हवामानात अनावश्यक बाहेर जाणं टाळावं. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार किंवा देखरेखीखाली व्यायाम, योग, प्राणायामाचा सराव करावा. COPD आणि दम्याच्या रुग्णांनी डॉक्टरांनी दिलेली औषधं नियमितपणे घ्यावीत आणि इनहेलर नेहमी सोबत ठेवावा. हृदयविकार आणि एन्झायना असलेल्या रुग्णांनी रक्तदाब तसंच साखर नियंत्रणात ठेवावी. थंडीमध्ये जड श्रम टाळावेत. संधिवात असलेल्या रुग्णांनी शरीर उबदार ठेवावं, हलका व्यायाम करावा आणि सांधे थंड होणार नाहीत याची काळजी घ्यावी. गरम, ताजा आणि पोषक आहार घ्यावा. गरम पाणी, सूप, दूध आणि पौष्टिक पदार्थांचं सेवन करावं. धूम्रपान, मद्यपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन टाळावं. घरात योग्य हवेशीर व्यवस्था ठेवावी. मात्र थंड वारा थेट अंगावर येणार नाही याची दक्षता घ्यावी. श्वास घेण्याचा विकार, छातीत दुखणं, तीव्र खोकला, थकवा किंवा वेदना वाढल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात संपर्क साधावा असं महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी स्पष्ट केलं.